पुण्यातील श्रमिक पत्रकार संघ येथे बहुउद्देशीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। आज आपण इथं पत्रकार परिषद घेण्यामागे बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून मागील 1.5 वर्षापासून आपला हा लढा चालू आहे की या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आपण सातत्याने पोलीस प्रशासनाकडे असेल, जिल्हाधिकारी असेल, मंत्रालय असेल यांच्याकडे म्हणजे आपण न्याय मागत आहोत। आमची मागणी होती की अंधश्रद्धा व जादूटोणा याच्यामधून ह्या महिलेची फसवणूक झालेली आहे आणि या महिलेवर अन्याय अत्याचार झालेले आहेत। अंधश्रद्धेतून त्या राजू राजपूत बरोबर लग्न लावून देऊन ती सर्व ह्यांची प्रॉपर्टी जी आहे, घर असतील, पैसा असेल, त्यांचे दागदागिने असतील, हे सर्व त्यांनी तिच्याकडे काढून घेऊन अक्षरशः तिला शॉक दिलेले आहे आणि कसं तरी ती जीव मुठीत घेऊन स्वतःच्या आईला घेऊन ती आपल्या लोहानगर या भागामध्ये राहिला आहे। 17/7/2026 काल त्यांच्यावरती 420, 323, 504, 506 व 34 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधित करण्याकरता त्यांच्यावर अधिनियमांतर्गत 2013 नुसार त्यांच्यावरती काल गुन्हा दाखल झाला। आमची मागणी पोलीस प्रशासनाला एवढीच आहे की त्या आरोपी हे सगळं नरधाम आहेत आणि यामध्ये आरोपी आहेत 20 जण। या सर्व आरोपींवरती तात्काळ पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना न्यायालयामध्ये म्हणजे त्यांना अटक करून त्यांना डायरेक्ट जेल एंट्री केल्या पाहिजे आणि या महिलेला खऱ्या अर्थाने त्यावेळेस न्याय मिळेल। मी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने या पीडित महिलेला जोपर्यंत खरा न्याय मिळत नाही आणि तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि त्याचबरोबर या लोकांकडनं असं उठवलं जातं की हे पैशासाठी करतायत, त्यांना पैसे पाहिजेत म्हणून आमच्यावर आरोप करतायत, खोटे नाटे आरोप करतायत। पोलीस प्रशासनाला आम्ही पुरावे देतो त्यावेळेस तर गुन्हे दाखल होत आहेत, पुरावे नसतील तर आम्ही गुन्हे दाखल होईल कसे, अशी ह्या लोकांकडनं धमक्या मिळतात। त्या संदर्भात पण पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। आज उद्या आम्हाला काय बरं वाईट झालं की ह्या महिलेला काय बरं वाईट झाले तर सरळ ह्या सर्वांना त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं, कारण या एकट्या राहणाऱ्या महिला आहेत आणि यांच्या मागे कुणी नाही। आता आम्ही चळवळीत काम करतो, आम्हाला कुठे घातपात होऊ शकतो, याच्यावर तो ह्या महिलेवर, या पीडित महिलेवर पण होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं मागचं कारण हे आणि पुढे भविष्यामध्ये आता या सगळ्या आरोपीला तात्काळ अटक केली नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत। अंधश्रद्धेच्या आड एका पीडित महिलेची फसवणूक, तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जबरी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। माझ्यावर शॉक दिल्यानंतर गॅंगरेप झाल्यानंतर व्हिडिओ काढले आणि व्हिडिओ काढले तर 6 जण आणि ते व्हिडिओ काढले गेले तर तापकिराच्या पोरांचं डिपार्टमेंटनी नावच टाकलं नाही। तर मी त्याला 3दा सांगते की या ते तापकिराची पोरं व्हिडिओ मध्ये तर तुम्ही घ्या आणि ते व्हिडिओ पण असे की पूर्ण म्हणजे ओपन मध्येच आहे। तर मी रडून बोंबलून पार मी रॉकेल वतून घेतलं, तुमच्या पाया पडते सर, माझी इज्जत काय सगळ्या बांधची इज्जत एकच आहे, तर तुम्ही असं करू नका। मला जर तुम्ही न्याय दिला तर दुसऱ्या मुली वाचतील की हे रॅकेट आहे, मग ते कशासाठी वापरलं जातं ते बघा। आपण माऊलीच्या दारात जातो, पालखीला जातो, देवाच्या आळंदे म्हणून जातो, पण तिथं हा प्रकार काय चालतोय ते बघा। ताबे मारे, हे व्हिडिओ हे काय प्रकार आहे आणि हे सगळे माझ्यापर्यंतच काय येतात, कारण काय तर हे शोधा। पण शेवटपर्यंत डिपार्टमेंटने ना 2009 पासून तर मदत केलीच नाही। शेवटीला आत्ता या बहुउद्देशीय संघटनेकडे मी धाव घेतली, ते पण हे विनोद भाऊ माझ्या शेजारी राहतात। ते म्हणले आमचा अध्यक्ष असा आहे की तुमच्या कामाला म्हणजे पूर्ण साथच द्या, किती काय झालं तर। मग 1.5 वर्षापूर्वी यांच्याकडे अर्ज दिला, तेव्हापासून आहे ना ही टीम माझ्यासोबत लढती। या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड संहितेतील कलम 420, 323, 504, 506, 34 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले। आरोपींना तात्काळ अटक करून पीडितेला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे।